हाय फ्रेंड्स, आज आपण जाणार आहोत वन डे ट्रिपला. ही ट्रिप 4 ठिकाणांची आहे. पहिला आपण गंगा पाहणार आहोत आणि नंतर कशेळी बीच, मग सूर्यदेव मंदिर आणि शेवटी पूर्णगड. आता आपण ह्या ट्रिपची सुरुवात राजापूरमधील होनाळे या गावात गरम पाण्याचा झरा आहे, जो नदीकाठी आहे. पण तेथील वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक पद्धतीने तेथे पाणी गरम असते. येथे आंघोळ केल्यानंतर मग पुढे गंगा पाहण्यासाठी लोक जातात आणि ती गंगा येथून 1 किलोमीटर आहे. तर पहिला आपण इथे हातपाय धुवून घेऊया आणि मग आपण पुढे गंगा बघण्यासाठी जाऊया. होनाळे गावातील गरम पाण्याने आपण हातपाय धुवून झाल्यानंतर डायरेक्ट गंगा पाहण्यासाठी पोचलो. ही गंगा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे असे येथील लोकांकडून ऐकले. तर आपण ही गंगा नक्कीच पाहूयात. तर इथं सांगितल्याप्रमाणे एकूण 14 कुंड आहेत. पुढील माहिती पुजारी सांगतील. आवाज इतका स्पष्ट येत नव्हता, पण मी शूट केला आहे. त्या कुंडांमध्ये स्वतंत्र झरे आहेत. कुठल्यामध्ये त्रास होत नाही. देशात प्रमुख नद्यांचे पाणी कसे वाढलं बरोबर टेस्ट त्यांची वेगळी आहे. पेक्षा तुमचा आपण जास्त काही कमी हो ती सक्रिय पण जास्त असणार पाहिजे. पाणी कधी नाही द्या आपण येतो. 11व्या शतकात कुंडांचं बांधकाम आहे. त्याला जर आहे ते मूळ कुंड आहे. सूर्यकुंड बाण नंबर बाणकुंड म्हणा सरस्वती अग्नी भीमा चंद्रवाटी म्हणजे काशी आहे. अशी 14 कुंड आहेत. धन्यवाद. ओके, धन्यवाद.
तर सांगितल्याप्रमाणे तेथून थोडेच पुढं कानकादित्य मंदिर म्हणजे सूर्यदेव मंदिर. हे मंदिर तेथील खूप वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधलेले आहेत. म्हणजेच या मंदिरात जास्तीत जास्त लाकडाचे दरवाजे, कॉलम वगैरे आहेत. या लाकडांच्या वर खूप आकर्षक असे नक्षीकाम केलेले आहेत. सुरुवातीलाच हा मुख्य प्रवेशद्वार आहे. आता आपण आलेलो आहे कशेळी बीच. आहे असं कशेळी बीच. पायऱ्या आहेत इथून उतरायला खाली जाण्यासाठी. कशेळी बीचवर एन्जॉय करून आम्ही पुढं 7 किलोमीटरावर एक पूर्णगड नावाचा किल्ला भेट देण्यासाठी आलो आहोत. या किल्ल्याच्या समोर एक विहीर आहे, पण त्यात पाणी नाही. खूप वर्षापासून अशीच बंद पडलेली आहे. विहीर आहे वाटते, विहीर आहे. हा किल्ला आकाराने खूपच लहान आहे, पण आकर्षक देखील आहे. वाव. ह्या किल्ल्याची रचना सुख, शांती आणि समाधानदायक आहे, जेणेकरून येथे आल्यानंतर असं वाटावे जसं की स्वर्गच. वा रे वा. एहे. अप्रतिम. या किल्ल्याच्या मागील बाजूस समुद्र सपाटी देखील आहे, त्यामुळे या किल्ल्याचे आकर्षक खूपच उठून दिसते. तुम्ही देखील येथे एकदा नक्कीच भेट द्या. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका.